प्रत्येक ज्योतिषाला ही गोष्ट नक्कीच माहित आहे, की जन्मपत्रिकेमध्ये मोक्ष त्रिकोण असतं. मोक्ष त्रिकोण म्हणजे काय? 4, 8 आणि 12वं स्थान. जन्मपत्रिकेमध्ये 3 मोक्ष त्रिकोण देण्याचे शास्त्रकर्त्यांचे उद्देश काय होते? किंवा मोक्ष हा एकाच पद्धतीचा असतो, असं आपली मान्यता आहे आणि असं आपण मानतो, की मोक्ष एकाच पद्धतीचा असतो. बाकी इतरत्र परिस्थितीमध्ये मोक्ष नाही. मोक्ष आपण काय मानतो, की मृत्यूनंतर मिळणारी सद्गती म्हणजेच मोक्ष आहे. पण मोक्षाचा अर्थ ज्योतिषशास्त्र दाखवताना खूप वेगळ्या पद्धतीचा दाखवतं. जिवंतपणी दर्शवणारे मोक्ष आणि मृत्यूनंतर मिळणारा मोक्ष हे ज्योतिषशास्त्र दाखवण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत आहे. व्यक्तीला जिवंतपणी सुद्धा मोक्ष मिळत असतो, पण आपण त्याच्याकडे कधीच लक्ष देत नाही. मोक्ष म्हणजे काय? की अशी एक भावना, ज्या भावनेमध्ये कोणताही स्वार्थ नाही आणि कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. जिथे अपेक्षा संपतात, जिथं सर्व प्रकारच्या आशा संपतात, त्याच अवस्थेला मोक्ष म्हटलं जाईल आणि आपण त्याला वैराग्य हा शब्द सुद्धा दिलेला आहे. जन्मपत्रिकेमध्ये 4 आणि 12 हे स्थान असं आहे, की ज्या स्थानामध्ये एकदा जर तुम्हाला त्याचा प्रभाव मिळायला सुरू झाला, म्हणजेच त्या स्थानाचे अधिपती जर योग्य स्थितीमध्ये जाऊन बसलेले असतील, ज्यात तुम्हाला कुटुंब आणि तुमचा अहंकार याच्यातून जर मोक्ष मिळाला, याच्यातून जर तुम्ही वैराग्य प्राप्ती जिवंतपणेच केली, तर तुम्ही जिवंतपणेच मोक्ष भोगण्याच्या स्थितीमध्ये आहात किंवा तुम्ही जिवंतपणेच मोक्ष मिळाल्यानंतर जे काही सुख मिळणार असतं, ते आत्मिक सुख प्राप्त करणार आहात. ज्या ठिकाणी तुम्ही कुटुंबाचा विचार करणे सोडून देता, त्या ठिकाणी तुमचं चतुर्थ स्थान मोक्ष त्रिकोण म्हणून जास्त ऍक्टिव्ह होतं. ज्यावेळेस तुम्ही खर्च, प्रवास, वासना आणि अहंकार सोडून देता, त्यावेळेस मोक्ष त्रिकोण म्हणून तुमचं 12वं स्थान जास्त ऍक्टिव्ह असतं. जन्मपत्रिकेमध्ये 8वं स्थान मृत्यूनंतर मिळणारा मोक्ष दाखवतं. तुम्ही मृत्यूच्या वेळेला काय विचार करत आहात, हे तुमच्या अष्टवेशाच्या स्थितीनुसार ठरेल. परंतु जिवंतपणी तुम्ही कोणकोणत्या गोष्टीमध्ये वैराग्य प्राप्त करणार आहात, हे चतुर्थ स्थान आणि 12वं स्थान दाखवते. मोक्ष त्रिकोणाचा हाच तर अर्थ ज्योतिषशास्त्राने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक वेळी आपण हे म्हणतो, की मोक्ष हा मृत्यूनंतरच मिळतो. पण जन्मकुंडलीतील हे 3 मोक्ष त्रिकोण स्थाने आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सांगतात आणि मोक्षाचा सुद्धा खरा अर्थ सांगतात.